नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज डंका पैसा पुरा आणि आपल्या विशेष बिझनेस बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आजच्या बुलेटिनमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या काही महत्त्वाच्या आणि एकमेकांशी जोडलेल्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत. भारत ऊर्जा सुरक्षिततेसाठी रणनीतिक तेल साठे वाढवत आहे. वित्तीय क्षेत्रात जिओला क्रेडिटला बँक ऑफ अमेरिकेकडून मोठी गुंतवणूक मिळत आहे. जीएसटी व्यवस्थेतील त्रुटीवर कॅगने गंभीर निरीक्षणं नोंदवली आहेत. टाटा समूहात नेतृत्वाबदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात दबावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या प्रत्येक बातमीचा स्वतंत्र परिणाम आहे, पण या सर्व घडामोडी एकत्र पाहिल्या तर भारतीय अर्थव्यवस्थेसमोर सध्या एक मोठं चित्र उभं राहत आहे. वाढीबरोबरच आर्थिक सुरक्षितता, जोखीम व्यवस्थापन आणि भविष्यासाठीची तयारी. सुरुवात करूया भारताच्या ऊर्जा सुरक्षतेपासून. भारताची अर्थव्यवस्था वाढत आहे आणि त्यासोबतच उद्योग, वाहतूक, शेती, वीज निर्मिती आणि दैनंदिन वापरासाठीची ऊर्जेची मागणी देखील वाढत आहे. या संपूर्ण व्यवस्थेत कच्च्या तेलाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र भारत आपल्या तेलाच्या गरजेचा मोठा हिस्सा आयातीद्वारे भागवतो. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमती किंवा पुरवठ्यात झालेला छोटासा बदल देखील भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम करू शकतो. याच कारणामुळे रणनीतिक पेट्रोलियम साठा हा केवळ सरकारी पायाभूत सुविधा प्रकल्प राहत नाही, तर तो भारताच्या आर्थिक सुरक्षिततेचा मोठा भाग बनतो. राजस्थानमधील बिकानेर आणि मध्य प्रदेशातील बिना येथे नव्या रणनीतिक तेल साठवणूक सुविधा उभारण्याची तयारी सरकार करत आहे. कर्नाटकमधील मंगळुरू येथील विद्यमान सुविधा आणखी मोठी करण्याची योजना देखील आखली जात आहे. बिकानेरचा व्यवहाराचा अभ्यास पूर्ण झाला असून बिना प्रकल्पासाठी देखील प्राथमिक अभ्यास पूर्ण झाला आहे. मंगळुरूमध्ये आणखी 17 टन क्षमतेची सुविधा उभारण्याची योजना आहे. यासाठी 155 एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. सध्या विशाखापट्टणम, मंगळुरू, पाडूर येथे भारताकडे मिळून 5.3 दशलक्ष टन रणनीतिक कच्च्या तेलाची क्षमता आहे. हा साठा देशाच्या सुमारे 9.5 दिवसाच्या गरजेपुरता आहे. आता या आकड्यांचा अर्थ समजून घेणं महत्त्वाचं आहे. 9.5 दिवसाचा साठा म्हणजे संकटाच्या काळात भारताला केवळ काही दिवसांचाच अतिरिक्त आधार मिळतो. जर आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली किंवा तेलाच्या आयातीवर दीर्घकाळ परिणाम झाला तर एवढा साठा पुरेसा ठरणार नाही. म्हणूनच सरकार पाडूर येथे 25 लाख टन आणि ओडिशातील चांदीखोल येथे 40 लाख टन क्षमतेच्या अतिरिक्त सुविधांवर देखील काम करत आहे. संसदीय स्थायी समितीने भारताने 90 दिवसाच्या तेल साठ्याच्या जागतिक मानांकनाच्या दिशेने वाटचाल करण्याची गरज व्यक्त केली आहे. याचा व्यापक आर्थिक अर्थ असा आहे की भारत आता फक्त तेल स्वस्त असताना आयात करण्याच्या धोरणापेक्षा संकटाच्या काळात देखील पुरवठा सुरक्षित ठेवण्याच्या दीर्घकालीन धोरणाकडे अधिक लक्ष देत आहे. कारण तेल महागलं की फक्त पेट्रोल डिझेल महाग होत नाही, आयात बिल वाढतं, चालू खात्यावर दबाव येतो, रुपयाच्या मूल्यांकनावर परिणाम होतो आणि महागाईचा देखील दबाव वाढू शकतो. त्यामुळे रणनीतिक तेल साठा हा प्रत्यक्षात महागाई, चलन आणि बाह्य क्षेत्रातील जोखमीविरोधातील एक प्रकारचा सुरक्षा कवच आहे. आता ऊर्जा क्षेत्रातून वळूया वित्तीय क्षेत्राकडे. भारताची एक बाजू बाह्य धक्क्यांपासून स्वतःला सुरक्षित करण्याची तयारी करत असताना दुसऱ्या बाजूला देशातील डिजिटल वित्तीय बाजारपेठेत जागतिक भांडवलाचा प्रवेश वाढताना दिसत आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसने बँक ऑफ अमेरिकेसोबत केलेल्या भागीदारी याच दृष्टीने महत्त्वाची आहे. बँक ऑफ अमेरिका जिओ क्रेडिट लिमिटेडमध्ये तब्बल 1.9 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 28,268 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या व्यवहारानंतर बँक ऑफ अमेरिकेचा संभाव्य हिस्सा 49.9% जाऊ शकतो. पहिल्या टप्प्यात सुमारे 6,613 कोटी रुपयांची गुंतवणूक करून 4.29 कोटी समभाग घेतले जातील. त्यातून सुमारे 26.5% हिस्सा मिळेल. त्यानंतर आणखी 11,655 कोटी रुपयांच्या वॉरंटच्या माध्यमातून हिस्सा हा वाढवता येणार आहे. इथे फक्त 18,000 कोटींच्या आकड्याने पाहून थांबणं योग्य ठरणार नाही. या व्यवहाराचा मोठा अर्थ आहे जागतिक वित्तीय संस्थांना भारतीय डिजिटल क्रेडिट मार्केटमध्ये भविष्यात मोठी वाढ होण्याची शक्यता दिसत आहे. जिओ क्रेडिटने अवघ्या 2 वर्षात आपल्या कर्ज व्यवसायाचा वेगाने विस्तार केला असून जून 2026 अखेर कंपनीच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता सुमारे 30,667 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. भारतामध्ये डिजिटल पद्धतीने कर्ज घेणाऱ्यांच्या ग्राहकांची संख्या आता वाढत आहे. पारंपरिक बँकिंग व्यवस्थेपासून दूर असलेल्या ग्राहकांना डिजिटल माध्यमातून वित्तीय सेवा देण्याची संधी देखील मोठी आहे.
जिओकडे तंत्रज्ञान आणि मोठी डिजिटल पोहोच आहे, तर बँक ऑफ अमेरिकेकडे जागतिक वित्तीय अनुभव. त्यामुळे या भागीदारीत भांडवलासोबतच तंत्रज्ञान, जोखीम व्यवस्थापन आणि वित्तीय उत्पादनाच्या विकासाची देखील क्षमता जोडली जाते. याचा फायदा ग्राहकांना झाला तर डिजिटल कर्जाची प्रक्रिया अधिक वेगवान होऊ शकते. मात्र त्याचवेळी वेगाने वाढणाऱ्या डिजिटल कर्जासोबतच ग्राहकांची कर्ज क्षमता, जोखीम व्यवस्थापन आणि कर्जाच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणजेच मोठी गुंतवणूक ही संधी आहे, पण तिच्यासोबतच जबाबदारी तितकीच मोठी आहे. आता याच आर्थिक व्यवस्थेतील आणखी एक महत्त्वाच्या स्तंभाकडे वळूया, कर व्यवस्था. सरकारी महसूल मजबूत राहण्यासाठी GST सारख्या कर व्यवस्थेत नियमपालन अत्यंत महत्त्वाचं आहे. मात्र बांधकाम कामाच्या कंत्राटाच्या क्षेत्रातील GST पालनाबाबत कॅगच्या अहवालाने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे. कॅगच्या लेखापरीक्षणात 1334 प्रकरणांमध्ये 401.42 कोटी रुपयांच्या GST गैरपालनाची प्रकरणे हे समोर आली आहेत. रस्ते, पूल, रेल्वे आणि बांधकामाशी संबंधित कंत्राटामध्ये चुकीच्या करदाराचा किंवा करमाफीचा दावा, कमी GST भरणे, रिव्हर्स चार्ज अंतर्गत कमी कर भरणे, नियमबाह्य इनपुट टॅक्स क्रेडिट आणि चुकीची सेवा कोड अशा विविध त्रुटी आढळल्या. या आकडेवारीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे 2,732.56 कोटी रुपयांची तफावत. मात्र इथे अचूक अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. ही संपूर्ण रक्कम महसूल लहानी नाही असा कॅगचा निष्कर्ष नाही. कागदपत्र उपलब्ध नसल्याने या रकमेची पूर्ण पडताळणी करता आली नाही. म्हणजेच या प्रकरणात प्रश्न केवळ कर चुकवेगिरीचा नाही, तर डेटा, कागदपत्रे आणि कर प्रशासनाच्या तपासणीची क्षमता देखील महत्त्वाची ठरते. कॅगने तपासलेल्या 71 GST कार्यालयांपैकी 57 कार्यालयांमध्ये अंतर्गत नियंत्रण आणि तपासणी प्रक्रियेत त्रुटी आढळल्या. याचा अर्थ असा होतो की डिजिटल GST व्यवस्था उभारणे ही पहिली पायरी आहे. त्यानंतर उपलब्ध डेटाचा योग्य वापर करून संशयास्पद व्यवहार ओळखणे, जोखीम आधारित तपासणी करणे आणि वेळेवर कारवाई करणे तितकंच महत्त्वाचं आहे. जर कर प्रशासनात अधिक डेटा आधारित झालं तर भविष्यात कर चुकवेगिरी रोखण्याची क्षमता वाढू शकते. त्यासाठी GST, आयकर आणि इतर सरकारी डेटाबेसमधील समन्वय अधिक मजबूत करावा लागेल. म्हणूनच कॅगचा हा अहवाल केवळ 401 कोटी रुपयांच्या गैरपालनाचा मुद्दा नाही, तर तो भारताच्या कर व्यवस्थेने पुढच्या टप्प्यात सुधारणा कुठे करायची गरज आहे याचा संकेत देत आहे. आता या आर्थिक चित्रातील आणखी एक मोठ्या घडामोडीकडे वळूया, टाटा समूहातील नेतृत्व बदल. टाटा सन्सचे अध्यक्ष N. चंद्रशेखर यांनी 20 फेब्रुवारी 2027 रोजी सध्याचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा आपलं अध्यक्षपद स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे टाटा समूहाच्या पुढील नेतृत्वाचा शोध हा सुरू झाला आहे. सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या विश्वस्तांनी नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी विशेष निवड समिती स्थापन करण्याचा निर्णय यावर शिक्कामोर्तब केला आहे. टाटा ट्रस्टकडे टाटा सन्समधील सुमारे 66% हिस्सेदारी असल्याने या प्रक्रियेत ट्रस्टची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आता इथे एक प्रश्न पडतो की पुढचा अध्यक्ष हा कोण असणार? टाटा समूह आज विमान, वाहतूक, इलेक्ट्रॉनिक, सेमीकंडक्टर, डिजिटल व्यवसाय, प्रगत उत्पादन आणि तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रात आपली गुंतवणूक करत आहे. त्यामुळे पुढील नेतृत्वाकडे विद्यमान व्यवसाय सांभाळण्यासोबतच भविष्यातील भांडवली गुंतवणूक आणि विस्ताराची दिशा ठरवण्याची जबाबदारी असेल. एअर इंडियाचा विस्तार, सेमीकंडक्टर प्रकल्प, जॅग्वार अँड लँड रोवर आणि TCS मधील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर या सगळ्या गुंतवणुकीत पुढील मोठे निर्णय हे घ्यावे लागणार आहेत. चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने मोठी जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे उत्तराधिकारी निवडताना समूहाची सातत्यपूर्ण वाढ आणि बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेशी जुळवून घेण्याची क्षमता या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहे. आणि याच ठिकाणी टाटा समूहातील नेतृत्वाबदलांचा संबंध शेअर बाजाराशी जोडला जातो. कारण शेअर बाजार हा फक्त आजच्या नफ्यावर प्रतिक्रिया देत नाही, तो भविष्यातील कमाई, व्यवस्थापनाची गुणवत्ता आणि व्यवसायाची दिशा आणि गुंतवणूकदारांचा विश्वास यांचा देखील अंदाज घेत असतो. 13 ऑगस्ट रोजी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात दबावाखाली दिसून आली. जागतिक बाजारातील संमिश्र संकेत, अमेरिका इराण संघर्ष, कच्च्या तेलाची वाटचाल आणि टाटा समूहातील नेतृत्व बदल या सर्वांचा परिणाम बाजारावर दिसून आला. सेन्सेक्स सुरुवातीला सुमारे 78 अंकांनी घसरला आणि नंतर ही घसरण 200 अंकाच्या पुढे गेली. निफ्टी 50 देखील 24,350च्या खाली आला आहे. मात्र बाजारातील सध्याची परिस्थिती समजून घेण्यासाठी केवळ निर्देशांक पाहणे पुरेसे नाही. भारतासारख्या तेल आयातदार देशासाठी कच्च्या तेलाची किंमत हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तेल महागलं तर आयात बिल वाढू शकतो. त्यामुळे रुपयावर दबाव आणि महागाईची जोखीम आणि कंपन्यांच्या उत्पादन खर्चावर परिणाम हा होऊ शकतो. विशेषतः स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूजमधील तणाव यामुळे बाजारात अतिरिक्त अनिश्चितता कायम आहे.
पण तेलाच्या बाजारात दुसरी बाजू देखील आहे. ब्रेंट क्रूड सध्या $87.69 तर WTI $81.97 प्रति बॅरल इतके आहे. जागतिक तेल मागणीचा अंदाज कमी करण्यात आला असून अमेरिकेतील तेल साठ्यात अनपेक्षित वाढ झाली आहे. म्हणजे तेल बाजारात सध्या दोन परस्पर विरोधी शक्ती काम करत आहे. भूराजकीय तणावामुळे पुरवठ्याची चिंता आणि दुसरीकडे मागणीतील अपेक्षित नरमाईमुळे किमतीवर दबाव आला आहे. अशा परिस्थितीत तेलाच्या पुढील दिशेचा अंदाज लावणं कठीण होत आहे. त्याचा थेट परिणाम भारताच्या बाजारावर देखील होत आहे. अमेरिकेतील जुलै महिन्यातील महागाई 3.4% राहिली. ही अपेक्षेनुसार असल्याने अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून तातडीने व्याजदर वाढवण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे जागतिक बाजाराला काहीसा आधार मिळाला. पण भारतीय गुंतवणूकदारांसाठी स्थानिक कॉर्पोरेट घडामोडी ही तितक्याच महत्त्वाच्या ठरतात. टाटा समूहातील नेतृत्व बदलाच्या घोषणेनंतर समूहातील काही शेअर्समध्ये हालचाली पाहायला मिळाल्या. विशेषतः TCSच्या शेअर्सवर दबाव हा दिसून आला. यातून एक महत्त्वाचा बाजार धडा मिळतो. गुंतवणूकदार कंपनीच्या वर्तमानापेक्षा तिच्या भविष्याकडे अधिक पाहतात. कंपनीचा नफा चांगला असला तरी नेतृत्वातील बदल, धोरणातील बदल किंवा मोठ्या प्रकल्पाबाबतची अनिश्चितता गुंतवणूकदारांच्या भावनेवर परिणाम करू शकतात. तांत्रिक पातळीवर निफ्टीसाठी 24,300 ते 24,400 हा महत्त्वाचा आधार मानला जात आहे. त्यामुळे सध्याच्या बाजारात आक्रमक निर्णयापेक्षा परिस्थितीची बारकाईने अभ्यास करणे हे अधिक महत्त्वाचं ठरतं. आता आजच्या या सर्व घडामोडी एकत्रित जोडून पाहिल्या तर हे लक्षात येतं की भारत सध्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर उभा आहे. एका बाजूला भारत रणनैतिक तेलसाठे वाढवत आहे तर दुसऱ्या बाजूला देश बाह्य ऊर्जा धक्क्यांपासून स्वतःला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसऱ्या बाजूला जिओ क्रेडिटमध्ये बँक ऑफ अमेरिकेची 18,000 कोटीवरून अधिकची गुंतवणूक होत आहे. तिसऱ्या बाजूला कॅगचा अहवाल सांगतो की अर्थव्यवस्था डिजिटल होत असली तरी कर प्रशासनातील नियंत्रण आणि अनुपालन व्यवस्था अजून मजबूत करण्याची गरज आहे. भारताची अर्थव्यवस्था वाढत आहे, पण या वाढीचा पुढचा टप्पा अधिक स्थिर करण्याची ऊर्जा सुरक्षा, वित्तीय समावेशन, प्रभावी कर प्रशासन आणि मजबूत कॉर्पोरेट नेतृत्व या चारही गोष्टी महत्त्वाच्या ठरत आहेत. कारण आर्थिक वाढ फक्त GDPच्या आकड्याने मोजता येत नाही. देश संकटाच्या काळात किती सक्षमपणे उभा राहतो, उद्योगांना किती भांडवल उपलब्ध होतं, सरकारचा महसूल किती कार्यक्षमतेने जमा होतो आणि मोठ्या कंपन्या भविष्यातील बदलासाठी किती तयार असतात यावर देखील अर्थव्यवस्थेची ताकद असते. म्हणूनच आजच्या पैसापुरांचा निष्कर्ष अगदी स्पष्ट आहे. भारताची अर्थव्यवस्था वाढीच्या पुढच्या टप्प्यात प्रवेश करत असताना आता केवळ वेग नव्हे तर स्थैर्य आणि जोखीम व्यवस्थापन देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आजच्या बिझनेस बुलेटिनमध्ये आज एवढंच. पुन्हा भेटूया आणखी महत्त्वाच्या आर्थिक घडामोडीसह. तोपर्यंत आर्थिक बातम्यांवर लक्ष ठेवा, आकडे समजून घ्या, परिस्थितीचा अभ्यास करा आणि कोणताही आर्थिक निर्णय घेताना माहितीपूर्ण विचार करा. नमस्कार, धन्यवाद.